अशा एका वक्त्याला मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे, ज्यांच्या बोलण्याचा कुंदन स्पर्श आपणा सगळ्यांच्याच मनाला नक्कीच होणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन याविषयी आपण खूप काही बोलत असतो. खरं तर आज इथे येत असतानाही आपण सगळे इथून परिवर्तित होऊन जाण्याची एक उमेद घेऊन आलेलो आहोत की मी जसा इथे येताना होतो तसा इथून जाताना असणार नाही, मला काहीतरी नवं गवसणार आहे. पण ट्रान्सफॉर्मेशन हे इतकं सोपं नसतं. त्याची कदाचित सुरुवात सोपी असते, पण ट्रान्सफॉर्मेशन साध्य करणं ही फार अवघड गोष्ट असते. आणि एका व्यक्तीच्या बाबतीत जर हे खरं आहे तर एका ऑर्गनायझेशनच्या बाबतीत हे किती अधिक खरं आहे. आणि म्हणूनच बिहेवियरल ट्रेनिंग या विषयामध्ये ज्यांची मास्टरी आहे, ज्यांची हुकूमत आहे, आणि केवळ व्यक्ती नव्हे, व्यक्ती तर हजारो लाखो व्यक्ती, पण त्याचबरोबर तितक्याच ऑर्गनायझेशन्समध्ये ट्रान्सगनायझेशन ज्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे. हेच त्यांच्या ब्रँडचंही नेम आहे की ट्रान्सफरिंग अँड ऑर्गनायझेशन. हे मिशन घेऊन काम करणारे कुंदनजी गुरव, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कुंदनजींचं स्वागत करूया. एक खूप प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर म्हणून कुंदनजी परिचित आहेत आणि त्यांचं कार्यही त्याचा आपल्यालाही नक्कीच लाभ होईल. नमस्कार उद्योजक मित्रांनो. व्यासपीठ, मान्य व्यासपीठ, मी उद्योजक होणारच, या सगळ्यांचे आभार. आणि तुम्ही सगळे इथे आहात, उद्योजक आहात. आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये आपण उद्योजक कसं व्हायचं किंवा गेल्या एक दशकापासून या राज्यामध्ये उद्योजक होण्यासाठीची प्रेरणा देणारे अनेक कार्यक्रम होत आहेत. पण मला असं वाटतं की आता गरज आहे उद्योजक होण्याची प्रेरणा देत असताना जे उद्योगात उतरलेत ते उद्योगात टिकून कसे राहतील याच्याबद्दलही बोलणं होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला एक उद्योजक सक्सेसफुल होतो ना तेव्हा 10 लोक इन्स्पायर होतात, पण ज्यावेळेला एक उद्योजक फेल होतो ना त्यावेळेला 100 लोक मागे पळून जातात. त्यामुळे उद्योजक ज्यावेळेला आपण होतोय त्यानंतर उद्योगात टिकून कसे राहणार, आणि म्हणून काही फंडामेंटल गोष्टींबद्दल मी आज बोलणार आहोत. बऱ्याचशा गोष्टींबद्दलचा उहापोह झालेला आहे. बॅलन्स शीटबद्दल बोललं गेलेलं आहे. ज्या मूर्त रूपामध्ये बिझनेसमध्ये दिसतात त्या गोष्टींबद्दल आपण बोललेलो आहोत. पण उद्योगात जर टिकून राहायचं असेल तर ह्या सगळ्या मूर्त रूपामध्ये दिसणाऱ्या गोष्टींच्या फाउंडेशनला काही अमूर्त, काही सूक्ष्म गोष्टी आहेत. आणि त्या सूक्ष्म गोष्टी जर आपण जाणल्या तर आपण आपल्या उद्योगाला सस्टेन करू शकतो, लॉंगर पिरियड ऑफ टाईमपर्यंत टिकून ठेवू शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे पूर्ण युनिवर्स हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, राईट? तुम्ही सांगू शकाल ती पंचमहाभूतं काय आहेत? ओके, सो आपण धरती, अग्नी, वायू, जल आणि आकाश या 5 एलिमेंटपैकी 4 एलिमेंट्स जे आहेत ते मूर्त रूपामध्ये आहेत, एक्सपिरियन्सेबल आहेत. तुम्ही पाणी, अग्नी, धरती आणि अग्नी याला एक्सपिरियन्स करू शकता. आकाश कुठे आहे? ढग नका दाखवू, ते ढग आहेत वरती. आकाश म्हणजे स्पेस, राईट? हे स्पेस आहे असं सांगता येत नाही, पण या 4ही मूर्त रूपामध्ये असणाऱ्या एलिमेंट्सला एक्झिस्ट करण्यासाठी स्पेसची गरज आहे. जे सूक्ष्म आहे, ते जे आहे त्याचं एक्झिस्टन्स आहे, पण ते बोटाने दाखवता येत नाही. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये, उद्योगामध्ये ज्या बॅलन्स शीट असो, तुमचा प्रोसेसेस असो, तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर असो, या सगळ्या मूर्त रूपामध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत. यांच्या फाउंडेशनला देर आर सर्टन थिंग्स विच आर सटल. आणि या सटल एलिमेंट्सची जेव्हा जाणीव होते त्यावेळेला मग मी फक्त उद्योगाच्या ग्रोथवर लक्ष देत नाही तर उद्योगाच्या सस्टेनेबिलिटीवर लक्ष देतो. आज आपण उद्योग सुरू करण्याची, उद्योजक होण्याची प्रेरणा घेतली. आता हा उद्योग सस्टेन जर करायचा असेल तर आपल्यापैकी प्रत्येक उद्योजकाने 4 रोल्स हे व्यवस्थितपणे पार पडणं गरजेचं आहे. आणि हे 4 रोल जे आहेत हे अख्ख्या युनिवर्सच्या सस्टेनन्सला ॲप्लिकेबल होतात. हे अखंड युनिवर्सचं सस्टेनन्सचं सायन्स म्हणतं की पहिला रोल जो आहे तो रोल आहे क्रिएशनचा.
म्हणजेच ब्रह्माचा रोल. ब्रह्मा क्रिएशन करतो, पण ब्रह्मा छिनी हातोडी घेऊन क्रिएशन करतो का? ही थिंक्स अँड थिंग्स गेट्स क्रिएटेड. तो विचार करतो आणि त्याच्या विचारातून गोष्टी क्रिएट होतात. मग त्याने चांगला विचार केला तर चांगलं क्रिएशन होईल. मग तो वाईट विचार करतो का? वाईट क्रिएशन होतं का? होत नाही, कारण त्याच्या विचारामागे सरस्वतीचं अधिष्ठान आहे. ब्रह्माची अर्धांगिनी ही सरस्वती आहे आणि त्याचे विचार त्या सरस्वतीमधून येत आहेत. तुम्ही उद्योजक म्हणून तुमच्या बिझनेसमध्ये ब्रह्मासारखेच पॉवरफुल आहात. तुम्ही जो विचार कराल ना ते क्रिएट होणार आहे आणि त्यामुळे तुमचे विचार हे तुमच्या बिझनेसच्या विजडममधून येणं गरजेचं आहे. नुसतं बाह्य जगातल्या अपॉर्च्युनिटीमधून ते विचार येता कामा नयेत. तर माझ्या उद्योगाचा विजडम काय आहे, त्या सरस्वतीतून जेव्हा ते विचार येतात त्यावेळेला चांगलं क्रिएशन होतं आणि बिझनेसचं सस्टेनन्स वाढत जातो. दुसरा रोल, जर पहिला रोल ब्रह्माचा आहे तर दुसरा रोल काय आहे? विष्णूचा रोल. राईट. विष्णूचा रोल आहे पालन करण्याचा. एखाद्या प्राण्याचं, छोट्या पाळीव प्राण्याचं देखील जर पालन करायचं तर पैसा लागतो ना. अखंड विश्वाचं पालन करायचं म्हटल्यावर लक्ष्मीची गरज भासणार आणि म्हणूनच विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी आहे. उद्योजक म्हणून ह्या उद्योगाचं जर पालन करायचं असेल तर माझा लक्ष्मीच्या टुवर्ड्स असणारा माझा ॲटिट्यूड, मला कॅश फ्लो समजला पाहिजे, मला रेव्हेन्यू मॉडेल समजलं पाहिजे, मला कॉस्ट मॉडेल समजलं पाहिजे, मला मार्जिन मॉडेल समजलं पाहिजे. ब्रह्माचे किती अवतार आहेत? एकच. विष्णूचे अवतार. कारण ब्रह्मा जर केबिनमध्ये बसून विचार करून क्रिएशन करत असतील तर विष्णू हा ग्राउंडवर उभा राहून पालन करतोय, त्यामुळे त्याला स्वतःचा रोल प्रत्येक वेळेला बदलत राहावा लागतो. सो पहिला रोल ब्रह्माचा, दुसरा रोल विष्णूचा आणि तिसरा रोल महेशाचा, शिवाचा. शिवाचा रोल आहे डिस्ट्रक्शनचा. आणि कोणतंही डिस्ट्रक्शन करायचं तर शक्तीची गरज आहे आणि म्हणूनच शिवाची वाईफ अर्धांगिनी पार्वती जी शक्तीचं रूप आहे. उद्योग करत असताना, उद्योगाला सस्टेन करत असताना मी उद्योगाच्या सुरुवातीला काही गोष्टी क्रिएट केलेल्या असतात, त्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इररिलेव्हंट होत जातात आणि ह्या ज्या इररिलेव्हंट गोष्टी झालेल्या आहेत, त्या प्रॉडक्ट्स असतील, प्रोसेसेस असतील, काही लोक असतील, ह्या इररिलेव्हंट झालेल्या गोष्टींना वेगळं करण्यासाठी त्या उद्योजकामध्ये शक्तीची गरज असते आणि ही शक्ती प्रोसेसेस आणि सिस्टम्सच्या मार्फत त्याला प्राप्त होत असते. सो आज ह्या कार्यक्रमामध्ये आपण जी प्रेरणा घेऊन चाललो आहोत, काही लोक नवीन असतील ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे, काही लोकांचा उद्योग ऑलरेडी सुरू झाला असेल आणि काही लोकांचा उद्योग अतिशय जुना झाला असेल, काही वर्ष झाले असतील. या कार्यक्रमातून माझा तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे की आता फक्त उद्योगात उतरायचं नाही आहे, तर उद्योग सस्टेन करायचं आहे. फक्त ग्रोथच्या मागे पळायचं नाही आहे, तर ही ग्रोथ सस्टेन कशी होईल. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आमचं एक प्रिन्सिपल आहे, वी से ग्रोथ इज अ बाय प्रोडक्ट ऑफ सस्टेनेबिलिटी अँड वन कॅन ओनली सस्टेन व्हॉट ही ऑर शी डिझर्व्ज. सो ग्रोथच्या अपॉर्च्युनिटीच्या मागे फक्त धावण्याऐवजी स्वतःला डिझर्विंग, स्वतःच्या बिझनेसला डिझर्विंग कसं बनवता येईल याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. बरेचसे ABCP या आपण ऐकले, मलाही मोह आवरत नाही आहे. आज 2 H सांगतो तुम्हाला, आणि हे 2 H जर असतील तर तुम्हाला एक चांगला मोठा सस्टेन उद्योग उभा करायला कोणीही थांबवू शकणार नाही. पहिला H आहे हंबल, दुसरा H आहे हंग्री. सो व्हेन humble and hungry comes together, you become teachable. And when you are teachable, you can achieve anything and everything. Thank you so much.